आपण पहिल्या प्रकरणामधील आत्तापर्यंत 4 प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपल्याला 5वा प्रश्न पाहायचा आहे, तो म्हणजे सविस्तर उत्तरे द्याचा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. आता जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही हालचाली या मंद हालचाली असतात. या मंद हालचाली जेव्हा क्षितिज समांतर किंवा आडव्या दिशेने कार्य करतात तेव्हा कठीण भूपृष्ठास किंवा कठीण खडकाच्या थरांना तडे किंवा भेगा जातात. यामुळे जमीन वर सरकते किंवा खाली सरकते किंवा काही वेळेस बाजूला सरकते. या प्रक्रियेला विभंग किंवा प्रस्तरभंग असं म्हटलं जातं. विभंग किंवा प्रस्तरभंगाचे प्रकार जे आहेत ते प्रकार पुढील प्रमाणे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे सामान्य विभंग किंवा ज्याला साधारण किंवा साधा विभंग असं म्हटलं जातं. खडकाच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेगा पडून थराची भेगेच्या विरुद्ध दिशेस हालचाल झाल्याने खडकाचा एक थर किंवा एक भाग खाली सरकतो. हा सामान्य किंवा साधारण प्रस्तरभंग असतो. नंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उत्क्रम किंवा उलटा प्रस्तरभंग किंवा विभंग. खडकाच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेग जाते. मात्र थरावर दोन्ही बाजूने दाब पडल्याने खडकांच्या थरांची हालचाल भेगेकडे झाल्याने खडकाचा एक थर वर सरकतो. हा उत्क्रम किंवा उलटा प्रस्तरभंग असतो. तिसरा आहे तो म्हणजे कातर विभंग. यामध्ये जर आपण बघितलं तर खडकांना तडा किंवा भेग पडल्यावर खडकाचा थर वर किंवा खाली न सरकता तो क्षितिज समांतर म्हणजेच परस्पर विरुद्ध दिशेने आडव्या दिशेने सरकतो. त्यास कातर विभंग असं म्हटलं जातं. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे प्रणोद विभंग. यामध्ये तडा किंवा प्रस्तरभंग पडल्यावर खडकाच्या थरावर दोन्ही बाजूने कमी अधिक दाब पडल्याने खडकाचा एक भाग किंवा एक थर सुटा होऊन दुसऱ्या थरावर येऊन पडतो. त्यास प्रणोद विभंग असं म्हटलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे विभंग प्रतलाचा क्षितिजाशी होणारा कोन 45 अंशापेक्षा कमी असतो. नंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण द्या. तर जर बघितलं तर ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हारस थंड होऊन त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते. मात्र लाव्हारसाचा प्रवाहीपणा, थंड होण्याचा कालावधी आणि लाव्हारसाचे स्वरूप व प्रमाण यावर लाव्हारस विविध घनरूपे प्राप्त होतात आणि त्यातूनच विविध ज्वालामुखीय भूरूपे तयार होतात. ही ज्वालामुखीची भूरूपं जर आपण बघितली तर पुढील प्रमाणे आहेत. आपण अगोदरही बघितलेलीच आहेत. पहिलं भूरूप आहे ते म्हणजे लाव्हा घुमट. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारस जेव्हा जास्त न पसरता मुखाजवळच घनरूप बनतो तेव्हा घुमटाकार टेकडी निर्माण होते. लाव्हारसाच्या प्रवाहीपणावर या घुमटाचे 2 आकार दिसून येतात. पहिला आहे ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हा जर आम्लधर्मी असेल तर त्याचा प्रवाहीपणा कमी असतो व तो उंच घुमटाकार टेकड्यांच्या स्वरूपात घनरूप बनतो. तर दुसरा आहे त्या तुलनेमध्ये जर अल्कलीधर्मी लाव्हारस बाहेर आला तर त्याचा प्रवाहीपणा जास्त असल्याने तो तुलनेने कमी पसरतो आणि त्यामुळे कमी उंचीचे व विस्तृत तळ घुमटाकार तयार झालेले दिसून येतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लाव्हा पठार. ज्वालामुखी जेव्हा भेगीय उद्रेकातून होतो तेव्हा लाव्हारस मोठ्या प्रमाणावर आणि विस्तृत प्रमाणावर पसरतो. त्यामुळे पठाराची निर्मिती होते. भारताचे दक्खनचे पठार हे लाव्हा पठाराचं उत्तम उदाहरण आहे. नंतर पुढचं भूरूप आहे तो म्हणजे ज्वालामुखी काहील. यामध्ये जर आपण बघितलं तर ज्वालामुखीच्या मुखाशी जेव्हा खूप विशाल विवर तयार होते तेव्हा त्या विशाल विवरास ज्वालामुखी काहील असं म्हटलं जातं. अगदी अल्पवधीत जेव्हा खूप प्रचंड प्रमाणात लाव्हारस उपळून बाहेर येतो तेव्हा त्याचा प्रचंड आकाराने जेव्हा वेगाने तो उपाळतो तेव्हा तेवढ्याच गतीने त्याचा काही आधार नसल्याने तो खाली बरसतो. त्या प्रक्रियेस प्रचंड क्षेत्राचे एक विवर तयार होते. त्यास काहील म्हटलं जातं.
अशी काहील 10 किलोमीटर रुंद आणि शेकडो मीटर खोल असते. काळाच्या ओघात काही काहिलांमध्ये सरोवरांची निर्मिती होते. पुढचं भूरूप आहे ते म्हणजे विवर सरोवर. ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्वालामुखीच्या मुखाशी एक खोलगट असा खळगा तयार होतो, त्यास विवर असं म्हटलं जातं. काही काळानंतर हा ज्वालामुखी मृत ज्वालामुखी झाल्यास त्या विवरामध्ये पावसाचं पाणी साचून सरोवर तयार होतं, त्यास काहील विवर किंवा सरोवर असं म्हटलं जातं. पुढचा 5वा आकार आहे तो म्हणजे ज्वालामुखी खुंटा. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावा रसाचे जेव्हा मुखाशीच स्तंभाच्या स्वरूपात घनीभवन होते तेव्हा त्यास ज्वालामुखी खुंटा असं म्हटलं जातं. नंतर खंगारक शंकू. तर जेव्हा ज्वालामुखीतून खूप मोठ्या प्रमाणात राख, निकाऱ्यासारखे दिसणारे तप्त खडकांचे तुकडे सकोणाश्म बाहेर पडतात व मुखाशीच संचयन झाल्याने शंखवाकृती टेकडी तयार होते, त्यास त्या टेकडीला खंगारक शंकू असं म्हटलं जातं. आणि शेवटचा भूआकार आहे तो म्हणजे संमिश्र शंकू. यामध्ये जर आपण बघितलं तर लावारस आणि अर्धवट जळलेले पदार्थ अशा 2 वेगवेगळ्या पदार्थांचे एकावर एक स्तर तयार होऊन संमिश्र शंकू तयार होतो. संमिश्र शंकू संमित असतात. याचं उदाहरण जर बघितलं तर अमेरिकेतील सेंट हेलन्स हे अशा प्रकारचं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. तर जर आपण बघितलं तर भूकंपामुळे 3 प्रकारच्या लहरी निर्माण होतात. भूकंपामुळे 3 प्रकार झालेल्या या लहरी प्राथमिक भूपृष्ठावर पोचतात, त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात. म्हणजे सर्वप्रथम पोचतात त्यांना. या लहरी भूकंपाच्या नाभीपासून भूपृष्ठाकडे सर्व दिशांना सरळ रेषेत प्रवास करतात. नंतर प्राथमिक लहरीनंतर ज्या लहरी भूपृष्ठावर येतात त्यांना दुय्यम लहरी किंवा त्याला सेकंडरी वेव्ह असं म्हटलं जातं. तर भूपृष्ठ लहरी ज्या आहेत या सर्वात शेवटी निर्माण होतात, त्या लहरींना भूपृष्ठ लहरी म्हणतात. या लहरी सर्वदूर पसरतात. पृष्ठाखाली विविध थर आहेत. हे थर घन व द्रव अशा दोन्ही स्वरूपात आहेत. भूकंपाच्या प्राथमिक लहरी या सर्व थरातून प्रवास करू शकतात किंवा करतात. मात्र एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना प्राथमिक लहरींचे वक्रीभवन होते. या वक्रीभवनामुळे भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 105 अंश ते 140 अंश पर्यंतच्या प्रदेशात प्राथमिक लहरी पोचत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रास प्राथमिक लहरींचा छायाप्रदेश म्हणतात. 140 अंशाच्या पलीकडे पुन्हा प्राथमिक लहरी पोचल्या जातात. भूकंपाच्या दुय्यम लहरी ज्या आहेत त्या केवळ घनरूप माध्यमातूनच जाऊ शकतात. भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 105 अंशाच्या पलीकडे दुय्यम लहरी पोचत नाहीत. या दुय्यम लहरीचा छायाप्रदेश असतो. थोडक्यात दुय्यम लहरीचा छायाप्रदेश हा प्राथमिक लहरीच्या छायाप्रदेशामध्ये विस्ताराने खूप मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला भूकंप लहरी छायाप्रदेशाचे संकल्पचित्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात पृथ्वीवर हे छायापट्टे एक पूर्ण वर्तुळाच्या स्वरूपामध्ये दिसतात. या आकृतीच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे शेवटचा, तो म्हणजे ज्वालामुखीय पदार्थ यावर टिपा लिहा. तर जर आपण बघितलं तर ज्वालामुखी उद्रेकातून राख, धूळ, खडकांचे लहान मोठे तुकडे असे घनरूप पदार्थ, लावारस, तप्त प्रवाही चिखल असे द्रवरूप पदार्थ, विविध वायू, पाण्याची वाफ असे पदार्थ जे आहेत ते पदार्थ बाहेर पडतात. खडक व अन्य पदार्थ जेव्हा द्रवरूप स्वरूपात अंतर्गत भागात असतात तेव्हा त्यास मॅग्मा म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मॅग्मा भूपृष्ठावर येतो तेव्हा त्याला लावा म्हणतात. लावा रसातील सिलिकेच्या प्रमाणावर त्याचे आम्ल लावा आणि अल्क लावा असे प्रकार जे आहेत ते प्रकार पडतात. आम्ल लावा हा तुलनेने घट्ट असतो, त्यामुळे तो कमी प्रवाही, वाहनाची संथ गती, सिलिकेच्या प्रमाणात जास्त व विलनीकरण बिंदूच असतो. या उलट अल्कली लावा जर बघितला तर हा तुलनेने पातळ असतो, त्यामुळे तो जास्त प्रवाही, वहनाची जास्त गती, सिलिकेचे प्रमाण कमी व कमी उत्कलन बिंदूचा तो असतो. याशिवाय ज्वालामुखीतून धूळ, राख, शकुनाश्म, विषारी वायू व काही वेळेस ज्वलनशील वायू देखील बाहेर पडतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या या पदार्थांचे विखुरणे, स्वरूप, थंड होण्याची गती व स्थान यानुसार विविध ज्वालामुखी भूरूपे
तयार होत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे हा सविस्तर उत्तर द्यायचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा, तो म्हणजे फरक स्पष्ट करायचा. पहिला फरक आहे तो म्हणजे वलीकरण आणि विभंग. तर वलीकरणामध्ये काय सांगता येईल? पृथ्वीच्या अंतर्गत होणारी ही मंद हालचाल आहे. तर विभंग म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत होणारी ही देखील मंदच हालचाल आहे. पण वलीकरण प्रक्रिया ही प्रामुख्याने खडकांच्या थरावर पडणाऱ्या दाब प्रक्रियेमुळे होते. तर विभंगाची प्रक्रिया प्रामुख्याने खडकाच्या थरावर पडणाऱ्या ताणामुळे घडून येते. वलीकरण प्रक्रियेत लवचिक किंवा मृदू खडकाच्या थरांना वळ्या पडतात. तर विभंग प्रक्रियेमुळे कठीण खडकाच्या थरांना तडे किंवा भेगा पडतात आणि या ताणामुळे जमीन वर किंवा खाली सरकते. वलीकरणाची प्रक्रिया ही खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता व बलाचा कालावधी यावर अवलंबून असते. तर विभंगाची प्रक्रिया ही विकेंद्रित स्वरूपाची असते. पुढचा जर बघितलं तर वलीकरण जे आहे, वलीकरण प्रक्रिया केंद्रीय बलामुळे घडून येते. वलीकरण प्रक्रियेमुळे वली पर्वत निर्माण होतात, उदाहरणार्थ हिमालय किंवा आल्प्स. तर विभंगामुळे गट पर्वत किंवा खचदरी निर्माण होते, उदाहरणार्थ ब्लॅक फॉरेस्ट हा पर्वत किंवा नर्मदा नदीची खचदरी. अशा प्रकारे हा पहिला फरक आहे. दुसरा फरक आहे तो म्हणजे सामान्य विभंग आणि उलटा विभंग. सामान्य विभंगामध्ये जर आपण बघितलं तर खडकांच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा जातो. तर उलटा विभंग खडकाच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा किंवा भेग जात असते. या थरांच्या परस्पर विरुद्ध ताण पडल्याने विभंग रेषेच्या विरुद्ध दिशेस हालचाल होते. तर या थरांच्या परस्पर दाब पडल्याने या थरांची हालचाल विभंग रेषेकडे होते. तिसरा फरक आहे, या हालचालीमुळे खडकाचा एक थर खाली सरकतो. तर उलट्या विभंगामध्ये या हालचालीमुळे खडकाचा एक थर वर सरकतो. शेवटचा फरक आहे, सामान्य विभंगामध्ये खडकाचा थर खाली सरकल्याने विभंग रेषा प्रतल आकाशाभिमुख होते. या उलट सामान्य विभंग किंवा याला सामान्य विभंग म्हणतात. तर उलट्या विभंगामध्ये खडकाचा थर वर सरकल्याने विभंग रेषा किंवा प्रतल भू अभिमुख होते, यालाच उलटा विभंग म्हणतात. नंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे अभिनती आणि अपनती. अभिनतीमध्ये वलीकरणाने लवचिक व मृदू खडकाच्या थरांना वळ्या किंवा घड्या पडतात. या घड्यांच्या एका भागाला अभिनती म्हणतात. तर अपनती म्हणजे वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकाच्या थरांना वळ्या किंवा घड्या पडतात, त्या घड्यांचा एक भाग म्हणजेच अपनती होय. नंतर वलीच्या वक्राकाराला भुजा म्हणतात. या भुजांचे एक अक्षीय प्रतल असते. तर वळीच्या वक्राकाराच्या भुजा म्हणतात व या भुजांचे एकच समान अक्षीय प्रतल असते. नंतर अक्षीय प्रतल प्रत्येक भुजेचे दोन भाग करते. अपनतीमध्ये अक्षीय प्रतल भुजेचे दोन भाग करते. अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळ्यांचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलाच्या दिशेने एकमेकांकडे उतरतात, तेव्हा त्या वलीस अभिनती वली म्हणतात. तर अपनतीमध्ये अक्षीय प्रतलाच्या संदर्भात जेव्हा वळेचा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व भुजा अक्षीय प्रतलापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेस उतरतात, तेव्हा त्या वलेस अपनती वली असं म्हटलं जातं. असा हा फरक आहे. यानंतर सममित वली आणि असममित वली. सममित वलीमध्ये जर बघितलं तर या वळ्यांचे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते, तर असममित वळ्यांचे अक्षीय प्रतल कललेले असते. सममित वळ्यांच्या भुजांचा उतार एक समान असतो. असममित वळ्यांच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात. तर शेवटचं आहे, वळ्या पडूनही खडकांची थरे एकमेकांना समांतर असतात, म्हणून त्यांना सममित वली म्हणतात. तर वळ्या पडल्यामुळे व असममितीमुळे वळ्या एकमेकांना समांतर होतात, म्हणून त्यांना असममित वळी म्हटले जाते. पुढचा फरक आहे तो म्हणजे मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण. मर्केली प्रमाणामध्ये मर्केली प्रमाण हे भूकंपाची तीव्रता दर्शवते, तर रिश्टर प्रमाण हे भूकंपातील उत्सर्जित ऊर्जेचे प्रमाण दर्शवते. मर्केली प्रमाण 1 ते 12 एककामध्ये असते. रिश्टर प्रमाण हे 2 ते 10 एककामध्ये असते. भूकंपाचे प्रत्यक्ष दिसणारे परिणाम या बाबींशी मर्केली प्रमाण निगडीत आहे, तर दृश्य परिणामापेक्षा उत्सर्जित ऊर्जेची महत्ता या बाबींशी रिश्टर प्रमाण निगडीत आहे. ही पद्धती स्थलसापेक्ष आहे. उदाहरणार्थ शहरात भूकंपाचे दृश्य परिणाम सहज दिसतात, मात्र जंगलामध्ये भूकंपाचे परिणाम दिसतीलच असे नाही. तर ही स्थिती स्थल निरपेक्ष आहे. त्यामुळे भूकंपाचे स्थान कुठेही असले
तरी दृश्य परिणामापेक्षा उत्सर्जित ऊर्जेचे महत्तेचे हे प्राधान्य आहे. नंतर भूकंप मापनाची ही पद्धत थोडी सदोष आहे. तर भूकंप मापनाची पद्धत अधिक शास्त्रीय व आता जगभर प्रचलित आहे. नंतर मर्केली प्रमाण हे रेषीय प्रमाण आहे, तर रिश्टर प्रमाण हे लागीय प्रमाण असलेले आपल्याला दिसून येते. आणि यानंतर शेवटचा फरक आहे तो म्हणजे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. मंद हालचालीमध्ये आपल्याला काय म्हणता येईल, तर खडकांच्या थरातील ताण व दाब या दोन कारणामुळे पृथ्वीचे पृष्ठभाग भूपृष्ठ सातत्याने मात्र मंद गतीने बदलत असते, त्यास पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली म्हणतात. मंद हालचालीमुळे पृथ्वीवर भूखंडाची व पर्वताची निर्मिती होते. तर शीघ्र हालचालीमध्ये पृथ्वीच्या खडकांच्या थरातील ताण व दाब जेव्हा ऊर्जेच्या उत्सर्जनाच्या स्वरूपात क्षणार्धात मोकळा होतो व त्यामुळे भूरूपात बदल घडतो, या हालचालीला शीघ्र हालचाली असं म्हटलं जातं. मंद हालचालीमध्ये वलीकरण आणि विभंग या दोन प्रमुख मंद हालचाली आहेत. तर शीघ्र हालचालीमध्ये भूकंप व ज्वालामुखी या दोन प्रमुख शीघ्र हालचाली आहेत. नंतर वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या किंवा घड्या पडतात, वली पर्वताची निर्मिती होते. तर विभंगामुळे गट पर्वत व खचदऱ्या निर्माण होतात. आणि शीघ्र हालचालीमध्ये भूकंपामुळे ऊर्जेचे प्रमाण उत्सर्जन होते व नागरी भागात मोठ्या प्रमाणात वित्त जीवितहानी होते. ज्वालामुखीमुळे नवीन भूरूपाची निर्मिती होते. अशा प्रकारे हे सर्व फरकाचे मुद्दे आहेत. यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे तो आकृत्याचा. तर त्या आकृत्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेल्या आकृत्या आहेत त्या व्यवस्थित काढायच्या आहेत आणि त्या आकृत्यांना तुम्ही नावे द्यायचे आहेत. आकृत्यामध्ये जर आपण बघितलं तर वळ्यांचे प्रकार, विभंगाचे प्रकार, भूकंपछायेचा प्रदेश आणि ज्वालामुखीय भूरूपे अशा वेगवेगळ्या आकृत्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. या आकृत्या काढायच्या आहेत आणि तुम्ही त्यांना योग्य नावं द्यायचे, कारण परीक्षेमध्ये नवीन प्रश्न आकृत्या काढांचा प्रश्न आता समाविष्ट झालेला आहे. या ठिकाणी आता आपण थांबूया. या ठिकाणी स्वाध्यायाचा भाग संपलेला आहे.